स्वरसामिनी आशा भोसले काळाच्या पडद्याआड दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार. दुपारी 2 वाजेपर्यंत निवासस्थानी पार्थिवाचं अंत्यदर्शन. आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी. बॉलिवूडसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांकडून अखेरचं दर्शन. स्वरस्वामिनीला अखेरचा निरोप देण्यासाठी महापालिकेकडून तयारी. शिवाजी पार्कजवळच्या भागोची स्मशानभूमीमध्ये तयारी. अंत्यदर्शनासाठी दादर परिसरात LED स्क्रीनची सुविधा. प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. समता पतसंस्थेत खाते प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू. प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात त्याकडे लक्ष. कथित राजकीय भविष्यकार खरातला स्वतःच्या भविष्याची चिंता. तुरुंगातून सुटका होणार नसल्याची खात्री. खरातनं कोठडीत बोलणं जेवण कमी केल्याची सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खराची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार. दुपारी 12 वाजता खरातला नाशिकच्या कोर्टात केलं जाणार हजर. नाशिकच्या बहुराष्ट्रीय IT कंपनीतील 8 कर्मचारी निलंबित. महिलांचं लैंगिक शोषण, धर्मांतरास दबाव टाकल्याचा आरोप तर फरार संशयित महिला आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता. काँग्रेसचे 30 आमदार दिल्लीला रवाना. राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेणार. काँग्रेस हायकमांडच्या भूमिकेकडे लक्ष. कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर दर्शनासाठी आज बंद. मंदिर दुपारी 4 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद. मंदिरासह परिसराच्या स्वच्छतेसाठी निर्णय. महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा. 43.1 तापमानासह अकोला ठरला सर्वाधिक उष्ण जिल्हा. ठाण्यातही पारा 40 अंशांवर. विदर्भात 3 दिवसात पारा 5 अंशांनी वाढला.